1960 नंतरच्या घडामोडी या धड्याच्या पुढच्या विभागात प्रवेश करतोय. चला तर मग ह्याच्यामध्ये आतापर्यंत आपण बघितलं की कसं पंजाबमध्ये शिखांनी आंदोलन सुरू केलं. त्याच्यानंतर आता 1984 तर ह्याच्यामध्ये काय झालं तर अमृतसर तुम्हाला माहिती आहे पंजाबमध्ये, त्या ठिकाणी सुवर्ण मंदिरामध्ये आश्रय घेतलेल्या काही अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी तिथं भारतीय लष्कर हे पाठवावं लागलं. नीट लक्षात घ्या. आता ही गोष्ट कशातून कशी आली बघा. शिखांनी पंजाबमध्ये आंदोलन सुरू केलं. खालिस्तान स्वतंत्र त्यांना व्हायचं होतं आणि त्यांच्या आंदोलनाला पाकिस्तानाची साथ होती. त्याच्यानंतर त्याच पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी जिथं सुवर्ण मंदिर आहे, त्यांचं भक्तिभावाचं आणि प्रार्थनेचं केंद्र पंजाबी लोकांचं, आपल्या पंजाबी लोकांचं, तर तिथं काही अतिरेक्यांनी आश्रय घेतला होता. तर त्यांना बाहेर काढण्यासाठी म्हणून तिथं आपलं भारतीय सेना पाठवावी लागली. तर आता ही सेना आपल्या स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाठवली आणि त्याच्यानंतर अशी घटना घडली की त्यांच्या इंदिरा गांधींच्या सुरक्षा पथकामधल्या रक्षकांनीच त्यांची हत्या केली. गोळ्या मारून मशीन गन त्यांच्यावर अंगावर पूर्णपणे त्यांनी चालवली आणि त्यांना ठार मारून टाकलं. त्याच्यानंतर याच कालखंडामध्ये ईशान्येकडील भारतामध्ये उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन झालं. आता इंदिरा गांधी गेल्या त्याच्यानंतर मग आपली 1984 सालामध्ये सगळी सूत्र आपले पंतप्रधान राजीव गांधी यांनी हातात घेतली. त्यांनी अतिशय हुशार आणि अतिशय कर्तबगार अशी ही व्यक्ती होती. त्याच्यामध्ये त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी अनेक बदल आणि सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर श्रीलंकेमधल्या तमिळ या अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यामध्ये राजीव गांधी आपले पंतप्रधान त्यांनी पुढाकार अगदी मोठ्या प्रमाणात घेतला होता. त्याच्यानंतर पुढे काय झालं त्यांच्या कारकिर्दीमध्ये तर तामिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एकसंध श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता. परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यश आलंच नाही शेवटपर्यंत. त्याच्यानंतर त्यांच्यावर म्हणजे थोडासा आता पुढचा भाग असा आहे की संरक्षण आणि विशेषतः बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या त्या ज्या तोफा असतात ह्यांच्या संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांच्यावर बरीच टीका झाली. आता राजकीय भ्रष्टाचार हा त्या काळातील निवडणुकींचा एक महत्वाचा मुद्दा बनला आणि त्याचा परिणाम साहजिकच निवडणुकांवर झाला आणि काँग्रेस पक्षाचा पराभव झाला, जो आपले पंतप्रधान पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, त्याच्यानंतर आता राजीव गांधी होते त्याच्यामध्ये तिथं. तसंच मग परत तीच घटना घडली की विविध पक्ष एकत्र येऊन त्यांनी जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग यांना भारताचं पंतप्रधान पद हे दिलं. त्यांनी इतर मागासवर्गीयांसाठीचं आरक्षण धोरण हे त्यांनी एक कामगिरी त्यांच्या पंतप्रधानांच्या काळामध्ये केलेली आहे. त्याच्या पुढे असं झालं की काही त्यांच्या पक्षांमध्ये अंतर्गत वादविवाद आणि हेवेदावे संघर्ष ह्याच्यामुळं ते काही काळ पंतप्रधान पदावर हे राहू शकले नाही. त्याच्यानंतर पंतप्रधान झाले ते 1990 मध्ये चंद्रशेखर. त्यांचंही सरकार अल्पकाळच टिकलं. 1991 मध्ये निवडणुका ज्या चालू होत्या त्याच्या प्रचाराच्या दरम्यान श्रीलंकेमधील लिट्टे या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली आणि अशा प्रकारे राजीव गांधी सुद्धा गेले. त्याच्यानंतर 2004 मध्ये त्यांच्यावरती जे आरोप लावले होते
ते न्यायालयाने जे संदर्भ होता बोफोर्स प्रकरण, त्याच्यामध्ये आपले स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांना निर्दोष मानण्यात आलं आणि त्यांच्यावरचे सर्व आरोप हे चुकीचे आहेत म्हणून जाहीर झाले. त्याच्यानंतर या ज्या 1980च्या दशकाच्या शेवटी थोडासा मागचा आढावा आहे, जे जम्मू आणि काश्मीर मधील असंतोषाला सुरुवात झाल्याचं दिसत होतं ते अजून वाढतच होतं आणि त्याचं रूपांतर दहशतवादामध्ये झालं. त्याच्यानंतर तिथं काय काय कारभार झाले तर तिथल्या अतिरेकी कारवायांनी काश्मीरी पंडितांना तिथून निघून जायला सांगितलं की त्यांनी तिथं पंडितगिरी करायची नाही. मग आता 1990 आतापर्यंत हे चालूच होतं सगळं. मग आता आपण बघणार आहोत तो म्हणजे 1991 नंतरचे बदल. जगात आणि भारताच्या इतिहासात ते अतिशय महत्वाचे ठरले गेलेले आहेत. आता सोव्हिएत रशियाचे म्हणजे थोड्याशा जगाच्या कडे पण आपण थोडस आपल्या अभ्यासक्रमात मध्ये थोडासा ह्याचा आढावा आहे की सोव्हिएत रशिया हिचं सुद्धा विघटन झालं आणि जगातलं शीतयुद्ध पण संपलं. बघा कधीपासून चालू होतं ते शीतयुद्ध संपलं. आता परत आपण भारताकडे वळूया. आपल्या भारतामध्ये पी.व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत असे अनेक बदल घडवून आणले. याच काळामध्ये अयोध्या आपल्या देशामध्ये आहे, हे अयोध्या हे ठिकाण, तिथं राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद यांचा प्रश्न अगदी समोर आला होता. आणि त्याच्यामध्ये काय झालं तर 1996 आणि 1999 या काळामध्ये भारताच्या लोकसभेमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत हे मिळालं नाही. म्हणजे कोणताच पक्ष आला नाही. आपल्याकडे कुठला पक्ष होता? काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्षामध्ये असताना काय काय झालेलं? जनता पक्ष आला, त्याच्यानंतर अजून एक जनता दल आलं आणि त्याच्यानंतर मग आता 96 ते 99 या सालामध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही. या काळामध्ये अनेक प्रधानमंत्री आले, काळामध्ये सत्यावर गेले असं आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया आपण काय शिकलो. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची हत्या ही कुणी केली? राजीव गांधी आपले स्वर्गीय पंतप्रधान यांची कारकीर्द तुम्हाला लिहायची आहे. त्यांची हत्या ही कोणी केली? आणि जगाच्या आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्वाचं ठरलं, याचं कारण तुम्हाला लिहायचंय. चला तर मग आता आपल्या पुढील घडामोडींसाठी आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया. चला तर.